मित्रांनो, आज मतदान केंद्रावर तुम्ही जे बोट उंचावून आलात, ज्यावर शाई लावली आहे, ती शाई खरोखर तुमच्या हक्काची आहे की फक्त सत्तेच्या खेळाचा एक भाग आहे? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं एक मत सरकार बदलू शकतं, तर थांबा. मुंबईत शाई पुसली जाते, पुण्यात चांदीची नाणी वाटली जात आहेत, कुठे ईव्हीएम बंद पडतंय तर कुठे रक्ताचे पाठ वाहत आहेत. देशात लोकशाही जिवंत आहे की तिचा लिलाव झालाय? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मराठी जॉश कट्टावर आज आपण या भ्रष्ट यंत्रणेचा पर्दाफाश करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जॉश कट्टावर. इथे आपण फक्त बातम्या सांगत नाही, तर त्या बातम्या मागचं सत्य शोधतो आणि सामान्यांचा आवाज बुलंद करतो. महाराष्ट्र सैनिक साईनाथ दुर्गे यांनी एक धक्कादायक सत्य समोर आणले. मतदान केल्यावर जी शाई लावली जाते ती चक्क मार्कर पेनची आहे आणि ती सहज पुसली जाते. विचार करा, जर शाईच पुसली गेली तर एकाच माणसाने 10 वेळा मतदान केलं तरी कोणाला कळणार? नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही मान्य केलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. काही कार्यकर्ते शाई पुसून पुन्हा मतदान करताना पकडले गेले आहेत. हे लोकशाहीचं लक्षण आहे की हुकुमशाहीचं? मुंबईत राज ठाकरे कडाडले. त्यांनी स्पष्ट विचारलं, हे सरकार नेमकं करतंय काय? आधी दुबार मतदानाचा विषय निघाला, मग व्हीव्हीपॅट नाकारले गेले, त्यानंतर पाडू नावाचं संशयास्पद मशीन आलं आणि आता ही केमिकलवाली शाई. निवडणूक आयोग आणि सरकार संगनमताने हे सगळं करतंय का? राज ठाकरेंचा प्रश्न साधा आहे, देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का? विद्याचं माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय? कुठे नकली चांदीची नाणी, कुठे वॉशिंग मशीन, तर कुठे रोख रकमेचे पाकिट देऊन मतदारांना खरेदी केले जाते. पण हे पैसे येतात कुठून? हे तुमच्याच टॅक्सचे पैसे आहेत, जे तुम्हाला विकत घेण्यासाठी वापरले जात आहेत. इतकंच नाही तर सत्तेच्या हव्यासापोटी खून आणि मारामाऱ्या होत आहेत. सत्तेत बसलेले लोक यावर गप्प का आहेत? हे मौनच सांगते की हा सगळा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. सकाळी सकाळी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद होत्या. जिथे लोक मतदानाला उत्साहाने आले तिथे तासनतास वाट पाहावी लागली. काही मशीन मध्ये वोटिंग करताना एरर येत होते. हा तांत्रिक बिघाड आहे की जाणीवपूर्वक केलेला प्रकार? पारदर्शकता नसेल तर सामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवायचा? मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा. आपण जगातील सर्वात मोठा टॅक्स भरणाऱ्या देशांपैकी एक आहोत, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळते? श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही आणि प्यायला स्वच्छ पाणी नाही. सरकारी शाळा बंद पडतायत आणि सरकारी रुग्णालयांची अवस्था अशी आहे की तिथे गेल्यावर माणूस अधिक आजारी पडेल. रस्ते आहेत की खड्डे हेच समजत नाही. दरवर्षी त्याच रस्त्यांवर टॅक्सचे कोट्यावधी रुपये उडवले जातात. सामान्य माणूस हतबल झालाय. कष्ट करायचे, टॅक्स भरायचा आणि निवडणुकीच्या दिवशी आपली शाई पुसली जाताना पाहायची. मग आपल्या मतदानाला खरोखर काही किंमत उरली आहे का? शेवटी प्रश्न उरतो तो आपला. हे सरकार, हे नेते आणि हा भ्रष्ट कारभार आपल्या जीवावर चाललाय. जोपर्यंत आपण गप्प बसू तोपर्यंत हे असंच चालणार. ही शाई पुसली जाईल, पण तुमच्या मनातली चीड पुसली जाता कामा नये. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत खरोखर घोटाळा झालाय का? तुमच्या परिसरात असा काही प्रकार घडलाय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमचा एक आवाज या व्यवस्थेला हलवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सत्तेच्या नशेत असलेल्या लोकांपर्यंत सामान्य माणसाचा मराठी आवाज पोहोचेल. हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत राहा मराठी जोश कट्टा. जय हिंद, जय महाराष्ट्र.